नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मनपा आयुक्तांनी केला आज सन 2025-26 साठी 882.11 कोटींचा बजेट अर्थसंकल्प सादर. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 103 व 104 नुसार सन 2024-25 सुधारित व कलम 95 नुसार सन 2025-26 चा मूळ अंदाजपत्रक आज धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला असून अंदाजपत्रक सादर करताना सर्व घटकांचा विचार करून सर्व समावेशक अंदाजपत्रक तयार करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती यावेळी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील मॅडम यांनी प्रसारमाध्यमांना दिली. नमस्कार. आज धुळे महानगरपालिकेमध्ये प्रशासनाच्या वतीने स्थायी समितीपुढे सन 24-25चा सुधारित आणि 25-26चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. हा प्रशासनाने सादर केलेला अर्थसंकल्प 2 ते 3 लाख याचा भरीचा किंवा वाढीचा अर्थसंकल्प सादर झाला. 822 कोटीचा अर्थसंकल्प आहे हा. गेल्या वर्षभरामध्ये आपण जी कामं केली त्या कामाचं सुधारित अंदाज आता या अर्थसंकल्पामध्ये आलेले आहेत आणि पुढच्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प पण आपला याच्यामध्ये मांडलेला आहे. याच्या सगळ्या विभाग प्रमुखांना या अर्थसंकल्पाचे हे कॉपीज दिलेले आहेत. त्या 2 दिवसात त्यांनी त्याच्यावर विचारविमर्श करून त्यांचे ॲडऑन्स काही डिलिशन्स वगैरे सगळं करून ही सभा पुन्हा स्थायी समितीची पुन्हा होईल. आज ती सभा तहकूब करण्यात आली. शहराच्या विकासासाठी आणि शहराच्या उत्पन्नामध्ये भर टाकण्यासाठी महापालिकेच्या ज्या उपाययोजना करता येतील याचा अंतर्भाव या अर्थसंकल्पामध्ये आहे. उत्पन्न वाढवत असतानाच महानगरपालिकेचे वेगळे रिसोर्सेस हुडकून जे पारंपरिक रिसोर्सेस आहेत कर आणि दराचे त्याच्यामध्ये सवलत देण्याचा प्रयत्न, नागरिकांना रिलीफ देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पामध्ये निश्चित केला जाईल. चांगल्या दर्जाच्या सेवा प्राप्त होण्यासाठी ज्या गोष्टी म्हणून करायला लागतील त्या देण्याचा प्रयत्न याच्यात असेल. प्रशासकीय अर्थसंकल्प सादर होणार हे 2रं वर्ष आहे. त्यामुळं नागरिकांना या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा असतील. काही प्रामाणिकपणे काही फॅक्च्युअल गोष्टी करायचा प्रयत्न याही वर्षी आमचा असेल.